काय आहे की आमच्या वरिष्ठांबरोबर मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये जे निर्देश दिले होते त्यानुसार काही ठिकाणी काही कंपन्याचे औषधासंबंधी तक्रार प्राप्त झालेली आहे. तर त्या जे औषध आहेत ते आहेत मेट्रोनिडाझोल आणि अझिथ्रोमायसिन. हे साधारणतः काहीतरी एक 5 कंपन्याची औषधं आहेत. तर त्या कंपन्याची औषधं बनावट आहेत अशी तक्रार करण्यात आलेली आहे. तर आपल्याकडं ह्या ज्या तक्रार झालेल्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचं कुठलंही औषध आपल्याकडे खरेदी करण्यात आलेलं नाही आहे. परंतु ह्या 5 कंपन्याचं वितरक जे आहेत विशाल एंटरप्राइजेस, तर त्यांच्या विरुद्ध पण काही काही ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यावरती खबरदारीचा उपाय म्हणून विशाल एंटरप्राइजेसकडून काही औषधं आपल्याकडं खरेदी करण्यात आलेली आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून आपण त्या औषधाचा उपयोग सध्या थांबवलेला आहे, स्टॉप केलेला आहे. आणि FDA ला कालच मी पत्र दिलं आहे की त्याचं ते पूर्ण ॲनालिसिस करून ती चांगली आहेत का याबद्दल त्यांनी लवकरात लवकर रिपोर्ट द्यावा म्हणून त्यांना पत्र दिलेलं आहे. काल त्यांनी येऊन ते सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि आपण सध्या जो साठा आहे तो अत्यंत छोटा आहे. कारण फार कमी साठा आहे तो 5 ते 6 ड्रगचाच आहे. तर त्याचा आपण साठा थांबवलेला आहे, सध्या यूज थांबवलेला आहे. पण सर ही औषधं जर बोगस निघाली काही आतापर्यंत पेशंटवरती वापरली याची जबाबदारी कुणाची? बोगस म्हणजे ही औषधं जी आहेत बनावट असल्याचं तुम्ही पत्र दिले पण नाही 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 समजला नाहीत तुम्ही. आपल्याकडे कुठलीच बनावट औषधं नाही आहेत. आपण जे पत्र दिले ते औषधं आपल्याकडे त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेली होती ती त्या चेकिंग झाल्यानंतर पण हे बघा, कन्फ्यूज नका करू. याच्यामध्ये काय आहे की जी बनावट कंपनी म्हणून तक्रार झालेली आहे त्या कंपन्याची कुठलीच औषधं आपल्याकडे नाही आहेत. परंतु जो वितरक ह्या कंपन्याची औषधं वितरित करतो त्याचं पण त्या तक्रारीमध्ये नाव आहे. म्हणून आपण ही त्याच्याकडून काही दुसऱ्या कंपनीची औषधं आपल्याला मिळाली. त्या कंपन्याचं आपण काय करतो की ज्यावेळेस आपण खरेदी करतो तर क्वालिटी ॲश्युरन्स सर्टिफिकेट असतं त्या कंपनीचं, जे ऑथेंटिक असतं. FDA कडून त्याच्याकडून ते मान्यता प्राप्त असतं. त्याच कंपन्याला आपण ऑर्डर देतो. ते त्याच्याकडून जे आपण औषधं घेतलेली आहेत ती ओरिजिनल आहेत बोगस आहेत यासाठी आपण FDA ला पत्र दिलं. बरोबर. आपण ती औषधं जर बोगस असतील आणि तर पेशंटला जर ती यूज झालेली असतील तर त्याची जबाबदारी कुणाची? नाही, पण त्याचं जेव्हा रिपोर्ट येईल त्याच्यावरच त्याचा डिसिजन घेता येईल ना. आणि आपण जे आहे पूर्ण जी नियमानुसार जी आहे त्यानुसारच खरेदी करतो आणि त्याला FDA चं प्रमाणपत्र असतं तेच खरेदी करतो. जे विशाल एंटरप्राइजेस आहे त्याच्या विरोधात जे काही तक्रारी सध्या मोठ्या प्रमाणात आलेले तर त्याला पण आपण काही नोटीस किंवा ब्लॅकलिस्ट केलं काही नाही, आपण काय आहे की आपण त्याच्याशी कोणताही व्यवहार सगळं इमिजिएट स्टॉप केलेला आहे. त्याची जी काही समजा पेंडिंग बिलं असतील किंवा काय असतील तर ती पण आपण स्टॉप केलेली आहे.